माझ्या सासूबाईंना कंटाळा हा शब्द माहीतच नाही. काल मी इकडून जाण्याआधीच त्यांनी तिकडे बटाटे घेऊन ठेवले होते. रात्री अहोंनी फक्त साल काढून दिली. बाकी जे 5 किलो बटाटे होते ना, ते त्यांनी एकटीने किसले होते. सकाळी उठल्यानंतर पुढची प्रोसेस करायला घेतली. म्हणजे जे बटाटे किसलेत ना, ते शिजवण्यासाठी पाणी उकळून घेतलं. त्याच्यामध्ये मीठ आणि तुरटी टाकली. छान बटाटे शिजवून घेतले आणि टेरेसवरती जाऊन मग आम्ही तिघींना पण टाकले. त्यानंतर खाली आलो, स्वयंपाक वगैरे केला आणि ताईंना घ्यायचे होते ड्रेस म्हणून मग आम्ही भोसरीत गेलो. तिकडे त्यांच्यासाठी काही ऑफिस वेअर ड्रेसेस घेतले आणि त्यातला त्यांनी मलासुद्धा एक घेतला. मी तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. माझ्याकडून नेहमीच असं होतं की मी तुम्हाला उद्या दाखवते, पण दाखवणं काय होतच नाही. मुलांना घरीच ठेवलं होतं, फक्त धनुषला आणि पियाला घेऊन गेलो होतो. मग मोठ्या मुलींसाठी पण येताना स्लाईस आणलं होतं. मग सगळ्यांनीच एकत्र बसून ते पिलं आणि जेवण वगैरे केलं. घरातली परत राहिलेली कामं आवरली आणि मी जेव्हा इकडून जाणार होते ना तिकडून, तेव्हाच मी ताईंना सांगितलं होतं मी तिकडे येणार, पण आपण नक्की आळंदीला जायचं म्हणून. गेले कित्येक दिवस झालं मी पुण्यामध्ये राहते, म्हणजे किती वर्ष झालं मी पुण्यामध्ये राहते, पण नेहमी असं व्हायचं आपण सॅटर्डे संडे आला ना की जाऊयात आळंदीला म्हणून, पण आत्तापर्यंत जाणं काही झालंच नाही. फायनली आज आम्ही तिकडे गेलो होतो. जेव्हा मी तिथे गंध लावायला गेले ना, त्यावेळेस इथले एक बाबा म्हणले की इंदोरीकर महाराजांनी काय सांगितले, गंध लावा पण मोबाईल बाजूला ठेवा. ते वाक्य ऐकून मला थोडंसं कसं तरी वाटलं. त्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये गेलो. म्हणजे कुठून कुठे फिरतोय ना हे मला समजतच नव्हतं, कारण ते मंदिराचा जो बाकीचा एरिया आहे ना, तो पण खूप जास्त मोठा आहे. मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि हा सनसेटचा व्ह्यू बघा घाटावरचा, म्हणजे खूप जास्त मस्त वाटत होतं. तिथं असं वाटत होतं की अजून फिरावं की काय, पण आम्ही जास्त वेळ नाही थांबलो तिथे. तिथून मग आलो आणि थोरल्या पादुका मंदिर आहे तिथं जायचं होतं, पण खूपच वेळ होत होता म्हणून म्हटलं चला साई मंदिरात जाता. तिथे छानसं दर्शन घेतलं आणि तिकडे पण जास्त काही गर्दी नव्हती. आरतीचा वेळ झाले होते, त्यामुळे सगळे लोक एका साईडला बसले होते. आम्ही तिथं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग घरी आलो. येतानाच मस्त पाणीपुरी वडापाव असं काय काय खाल्लं होतं, त्यामुळे संध्याकाळी फक्त नॉर्मल स्वयंपाक बनवायचा होता. तर असा होता माझा आजचा दिवस.